ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। राधे राधे। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी पूज्य प्रेमानंद महाराजांबद्दल माहिती घेऊन आले आहे, तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। पूज्य महाराजांचा जन्म एका नम्र आणि अत्यंत सात्विक ब्राह्मण पांडे कुटुंबात झाला आणि त्यांचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते। त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथील सरसौल ब्लॉक मधील आखरी गावात झाला। त्यांचे आजोबा संन्यासी होते आणि घरातील संपूर्ण वातावरण भक्तिपूर्ण, अत्यंत धार्मिक आणि शांत होते। त्यांचे वडील श्री शंभू पांडे हे एक भक्त होते आणि त्यांनी त्यांच्या उत्तरार्धात संन्यास घेतला। त्यांची आई श्रीमती रमादेवी खूप धार्मिक होत्या आणि त्यांना सर्व संतांबद्दल खूप आदर होता। दोघेही नियमितपणे संत सेवा आणि विविध भक्तिपर सेवांमध्ये सहभागी होत असत। त्यांच्या मोठ्या भावाने श्रीमद भागवतम मधील श्लोकांचे पठण करून कुटुंबाची आध्यात्मिक आभा वाढवली, जी संपूर्ण कुटुंबाने ऐकली आणि जपली। घरातील पवित्र वातावरणाने त्यांच्या आत लपलेल्या आध्यात्मिक ठिणगीला आणखीन तीव्र केले। या भक्तिपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे महाराजांनी अगदी लहान वयातच विविध प्रार्थना, चाळीसा पठण करण्यास सुरुवात केली। ते 5वीत असताना त्यांनी गीता प्रेसचे प्रकाशन श्री सुखसागर वाचायला सुरुवात केली। या लहान वयातच त्यांना जीवनाच्या उद्देशाबद्दल प्रश्न पडू लागला। आई वडिलांचे प्रेम कायमचे असते का, आणि जर ते नसते तर मग क्षणिक आनंदात का अडकायचे, या विचाराने ते अस्वस्थ झाले। त्यांनी शाळेत अभ्यास करणे आणि भौतिकवादी ज्ञान मिळवणे किती महत्त्वाचे आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास कशी मदत करेल असे विचारले। उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी श्रीराम जय राम जय जय राम आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारीचा जप सुरू केला। ते 9वीत असतानाच त्यांनी आध्यात्मिक जीवन जगण्याचा आणि देवाकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा निर्णय केला होता। या महान कार्यासाठी ते आपले कुटुंब सोडण्यास तयार होते। त्यांनी त्यांच्या आईला त्यांचे विचार आणि निर्णय कळवले। 13 वर्षाच्या तरुण वयात एके दिवशी पहाटे 3 वाजता महाराज मानवी जीवनामागील सत्य प्रकट करण्यासाठी घराबाहेर पडले। ब्रह्मचारी आणि संन्यास दीक्षा म्हणून जीवन महाराजांना कडक ब्रह्मचर्य पाळण्याची दीक्षा देण्यात आली। त्यांचे नाव आनंद स्वरूप ब्रह्मचारी असे ठेवण्यात आले आणि नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला। महावाक्य स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव स्वामी आनंदाश्रम ठेवण्यात आले। महाराजांनी संपूर्ण त्यागाचे जीवन जगले। शारीरिक जाणीवेच्या पलीकडे जाण्यासाठी कठोर तत्वांचे पालन केले। या काळात त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी फक्त आकाशवृत्ती स्वीकारली, म्हणजे कोणत्याही वैयक्तिक प्रयत्नांशिवाय देवाच्या कृपेने जे मिळते तेच स्वीकारणे। एक आध्यात्मिक साधक म्हणून त्यांचे बहुतेक आयुष्य गंगा नदीच्या काठावर गेले, कारण महाराजांनी कधीही आश्रमातील श्रेणीबद्ध जीवन स्वीकारले नाही। लवकरच गंगा त्यांची दुसरी आई बनली। ते भूक, कपडे किंवा हवामानाची पर्वा न करता गंगेच्या घाटावर हरिद्वार आणि वाराणसी मधील 80 घाट आणि इतरत्र फिरत राहिले। कडाक्याच्या हिवाळ्यातही त्यांनी गंगेत दिवसातून 3 वेळा स्नान करण्याचा त्यांचा दिनक्रम कधीही थांबवला नाही। ते अनेक दिवस अन्नाशिवाय उपवास करत असे आणि त्यांचे शरीर थंडीने थरथर कापत असे, परंतु ते परमेश्वराच्या ध्यानात पूर्णपणे तल्लीन असे। संन्यास घेतल्यानंतर काही वर्षातच त्यांना भगवान शिवांचे आशीर्वाद मिळाले। भक्तीचे पहिले बीज आणि वृंदावनात आगमन ते कसे झाले ते पाहूयात। महाराजांना निसंशयपणे भगवान शिव यांचे आशीर्वाद होते, जे ज्ञान आणि करुणेचे प्रतीक आहेत। तरीही ते एका उच्च उद्देशासाठी प्रयत्न करत राहिले। एके दिवशी बनारस मध्ये एका झाडाखाली ध्यान करत असताना श्री श्यामा यांच्या कृपेने ते वृंदावनाच्या वैभवाकडे आकर्षित झाले। नंतर एका संतांच्या प्रेरणेने त्यांना स्वामी श्री श्रीराम शर्मा यांनी आयोजित केलेल्या रासलीलेत सहभागी होण्यास प्रेरित केले। ते महिनाभर रासलीलेत सहभागी झाले। सकाळी ते श्री चैतन्य महाप्रभूंची लीला पाहत आणि रात्री ते श्री श्याम यांच्या रासलीला पाहत असे। 1 महिन्यातच
ते या मनोरंजनाकडे इतका आकर्षित झाले की त्याशिवाय त्यांचे आयुष्य जगण्याची त्यांना कल्पनाही नव्हती. हा 1 महिना त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. नंतर स्वामीजींच्या सल्ल्यानुसार आणि नारायणदास भक्तमाळी यांच्या शिष्याच्या मदतीने महाराजजी मथुरेला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. परंतु त्यांना माहीत नव्हते की वृंदावन त्यांचे मन कायमचे चोरून नेईल. महाराज कोणत्याही ओळखीशिवाय वृंदावनला पोहोचले. महाराजांच्या सुरुवातीच्या दिनचर्येत वृंदावन परिक्रमा आणि श्री बाकेबिहारीचे दर्शन यांचा समावेश होता. बाकेबिहारीजींची मंदिरात एका संताने त्यांना सांगितले की त्यांनी श्री राधावल्लभ मंदिराला ही भेट दिली पाहिजे. महाराज तासनतास उभे राहून राधावल्लभजींकडे पाहत असत. आदरणीय गोस्वामीजींनी हे लक्षात घेतले आणि त्यांच्याबद्दल स्वाभाविक प्रेम निर्माण झाले. एके दिवशी पूज्य श्री मोहित मरल गोस्वामीजींनी श्री राधार सुधानिधी यांचे एक श्लोक वाचले. परंतु महाराजांना संस्कृतचे चांगले ज्ञान असूनही त्याचा सखोल अर्थ समजला नाही. मग गोस्वामीजींनी त्यांना श्री हरिवंशाचे नाव जपण्यास प्रोत्साहित केले. सुरुवातीला महाराजांना तसे करण्यास संकोच वाटला, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी वृंदावन परिक्रमा सुरू केली तेव्हा त्यांना आढळले की श्री हरिवंश महाप्रभूजींच्या कृपेने तो त्यांचा पवित्र नाम जप करत होता. अशा प्रकारे त्यांना या पवित्र नावाच्या हरिवंश शक्तीची खात्री पटली. एके दिवशी सकाळी परिक्रमा करत असताना एका सखीने गायलेल्या श्लोकाने महाराज पूर्णपणे मोहित झाले. श्री प्रिया, माझा चेहरा चंद्रासारखा आहे, माझे डोळे चकोर पक्षासारखे आहेत, मी पाटेपासून रात्रीपर्यंत प्रेम आणि गोडव्याचे अमृत पितो. महाराजांनी संन्यासांच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सखीला ती गात असलेल्या श्लोकांचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले. सखी हसली आणि म्हणाली की जर त्याला श्लोक समजून घ्यायचा असेल तर त्यांना राधावल्लभी व्हावे लागेल. महाराजांनी लगेचच आणि उत्साहाने दीक्षा घेण्यासाठी पूज्य श्री मोहित मरल गोस्वामीजींकडे संपर्क साधला. अशा प्रकारे गोस्वामी परिकर यांनी आधीच भाकीत केलेले भाकीत सिद्ध झाले. महाराजांना शरणागत मंत्राने राधावल्लभ पंथात दीक्षा देण्यात आली. काही दिवसांनी पूज्य श्री गोस्वामीजींच्या आग्रहावरून महाराजांनी त्यांचे सध्याचे सद्गुरुदेव सहचारी भावातील सर्वात प्रमुख आणि स्थापित संतांपैकी एक पूज्य श्री गौरांगी शरणजी महाराज यांना भेटले. त्यांनी त्यांना सहचारी भाव आणि नित्यविहार रस निज मंत्र मध्ये दीक्षा दिली. महाराजांनी 10 वर्षे त्यांच्या सद्गुरुदेवांच्या सेवेत राहिले आणि त्यांची सेवा मोठ्या समर्पणाने केली. त्यांना जे काही काम देण्यात आले ते त्यांनी अत्यंत नम्रतेने पूर्ण केले. त्यांच्या सद्गुरुदेवांच्या कृपेने आणि श्री वृंदावन धामच्या आशीर्वादाने ते लवकरच सहवासाच्या भावनेत लीन झाले आणि श्री राधाच्या कमळ चरणांबद्दल अनन्य भक्ती निर्माण केली. आपल्या सद्गुरुदेवांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराज वृंदावनातील मधुकरी राहत होते. त्यांना ब्रजवासींबद्दल खूप आदर आहे आणि त्यांचा असा विश्वास आहे की ब्रजवासींचे अन्न खाल्ल्याशिवाय दैवी प्रेम अनुभवता येत नाही. महाराजांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू त्यांच्या सद्गुरुदेव भगवान आणि श्री वृंदावन धाम यांची असीम कृपा स्पष्टपणे दिसून येते. अशा प्रकारे हे सगळ्यांचे आवडते प्रेमानंद महाराज घडले आहेत. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.